शेवटचा प्रश्न विचारतो। मध्ये तुमच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला एक पाटी दिली, त्याच्यावर मुख्यमंत्री लिहिलेलं होतं आणि तुम्ही ते मुख्यमंत्री पदावर हात ठेवला। एकेकाळी जे दादा ओपनली बोलत होते की मला मुख्यमंत्री व्हायचंय, मग त्या दादांनी तसं का केलं? तसं करण्याचं कारण की अजित पवारांना चांगलं माहिती की 145 आकडा जोपर्यंत आपल्या पाठीशी आपण उभं करू शकत नाही तोपर्यंत ते पद आपल्याला मिळू शकत नाही। माझ्यामध्ये जे ते मी ठेवायचं कारण आणि सगळे मीडिया अलीकडे तर जरा अजित पवारांनी घड्याळाकडे बघितलं, आमचं इतकं बारीक ते सगळे तुमचे कॅमेरे आमचं प्रत्येक सेकंदाला सगळ्या गोष्टी टिपत असतात। मला ते योग्य वाटलं नाही। ते म्हणले असतील की बघा याला कळत नाही का अजून याच्या कशातच काही नाही, गुडघ्याला बाशिंग बांधून घेतोय, ते देत आहेत उत्साहाच्या भरात कार्यकर्ते लिहितात भावी मुख्यमंत्री उमेश कुमावत अर्पण नाही अजित पवार ते होऊ शकतं का? असं आता राज ठाकरेंच्या बद्दल खूप जणांच्या बद्दल लिहिलेलं असतं। आता लोकांचा उत्साह असतो, त्यांनी आणलं तरी त्यांनी त्याचं तिकडे काय केलं असतं तर ते गोष्ट वेगळी, पण मी हातात घेतलं असताना ते बघा भावी मुख्यमंत्री बोर्ड घेतला ते मला उचित वाटलं नाही म्हणून ते मी तुम्ही त्याच्यावर हात ठेवला। पण एकेकाळी तुम्ही स्वतःच बोलायच्या, म्हणजे पहिली सभा झाली ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडले त्यावेळेस की आपल्याला 90 जागा लढायच्या आहे आणि तुम्ही असे सांगितले की मला मुख्यमंत्री बनायचं, मी किती दिवस DCM राहिलो। मान्य आहे, त्या संदर्भामध्ये त्यावेळेस मी बोललो आता निवडणुकीची धामधूम चाललेली आहे, आम्ही युती केलेली आहे, युतीमध्ये पहिलं टार्गेट आमचं हे आहे की 250 पेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून आणायच्या आणि मग आम्ही एकत्र बसू आणि त्याच्यातला नेता निवड करू। पण तुम्ही सर्वात कमी जागा लढताय त्यामुळे तुमचा स्टेक सर्वात खाली आहे। नाही आम्ही थांबू म्हणजे दादा कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत? अहो एक मिनिट, प्रत्येक ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही ज्यावेळेस काम करत असता त्यावेळेस 2 पावलं पुढं मागं तुम्हाला सरकावंच लागतं, कॉम्प्रोमाइज करावंच लागतं। जो कॉम्प्रोमाइज करतो तोच माणूस पुढं यशस्वी होतो। विदाऊट कॉम्प्रोमाइज केलेला माणूस यशस्वी झालेलं एक उदाहरण मला सांगा। तुम्ही फार भारतरत्न रतन टाटांच्या पासून घ्या, सगळी उदाहरणं आपण घेतली तरी आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल। शिवाजी महाराजांनी पण गनिमी काव्यांनी ह्या सगळ्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना घेतलेले किल्ले कधी कधी तहामध्ये दिलेले आहेत, कारण ती वेळ तशी होती। पुन्हा मग ते त्यांना संधी मिळाल्यानंतर या गोष्टी घडलेल्या आहेत, इतिहासात त्याची नोंद आहे। अलीकडच्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशा गोष्टींची नोंद आहे। त्याच्यामुळं आत्ता तो मुद्दा आमच्या दृष्टीनं गौण आहे। आमच्या दृष्टीनं महायुतीचं सरकार राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून द्यावं हा आमचा सध्या मुख्य अजेंडा आहे। ठीक आहे।